मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणं अंगणवाडी सेविकेच्या जीवावर बेतले। कमल परुळेकर, महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा घाईघाईतच 28 जूनला केली। त्यानंतर त्यात अनेक सुधारणा केल्या। जागृतीकरणाचं काम अंगणवाडी कर्मचारी यांनी केलं, पण मुख्यत्वे करून सुपरवायझर, ग्रामसेवक, डाटा एंट्री ऑपरेटर, तलाठी, विभाग अधिकारी, सेतू, महा ई केंद्र या ठिकाणी सदरची कागदपत्र नारी शक्ती दूतवर ऑनलाईन भरावीत असे GR मध्ये नमूद असताना गावात अंगणवाडी सेविका सहज मिळते म्हणून अंगणवाडीत लाभार्थी भगिनी सकाळपासून रात्रीपर्यंत लाईन लावून उभ्या असतात। अंगणवाडीला आपले नेहमीचे कामही करता येत नाही। नेट नसल्यामुळे अर्ज भरला जात नाही। घरदार सोडून हेच काम करावं लागत आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या देगाव गावातील अंगणवाडी सेविका सुरेखा रमेश आतकरे वय वर्ष 48 हिला हृदयविकाराचा झटका आला। त्यातच तिचे प्राण गेले। अनेक ठिकाणी नारी शक्ती दूत हे ओपन होत नाही असं सांगितलं तरी लोक अंगावर धावून येतात, अंगणवाडीत कोंडून ठेवतात, वेळेचं भान ठेवत नाहीत अशा तक्रारी येतात। पण महिला बालविकास खात्याचे अधिकारी ऐकायला तयार नाहीत। सुट्टीत सुद्धा लाभार्थी नोंदवा सांगतात। काही ठिकाणी 7-8 सेविकांनी अंगणवाडी सोडून एकत्र बसून अर्ज भरावेत असेही प्रकल्प अधिकारी सांगतात। व अशा प्रकारे एका बाजूने लोकांचा रेटा तर दुसऱ्या बाजूने अधिकारी वर्गाची अरेरावी यात अंगणवाडीची कोंडी झाली आहे। इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीत अनेक जणी प्रचंड तडपणाखाली सापडल्यात। एक अर्ज मार्गी लागला तर त्यांना 50 रुपये सरकार देणार आहे, पण भीक नको कुत्र्यावर असं म्हणायची पाळी सरकारने अंगणवाडीवर आणली। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने शासनाला नोटीस देऊन हे त्रास कमी करण्याची विनंती केली आहे। माननीय सुप्रीम कोर्ट यांनी अंगणवाडी कर्मचारी यांना योजनेव्यतिरिक्त कोणतेही काम न देण्याचे निर्देश दिल्यावर सचिव भारत सरकार महिला व बाल कल्याण विभाग यांनीही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करा व अंगणवाडी केंद्राच्या कामात कोणतेही व्यत्यय व अडथळा येऊ देऊ नये असं कळविलं आहे। त्याची आठवण आम्ही सरकारला करून दिली आहे आणि हे काम करण्याची सक्ती अंगणवाडी कर्मचारी यांच्यावर करू नये असं शासनाला कळवलं। तशी नोटीस जिल्हा परिषद व प्रकल्पना पण देण्यात आली आहे असं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलाताई परुळेकर यांनी सांगितलं। हा त्रास कमी झाला नाहीत तर तहसीलदारांनी जसा या कामावर बहिष्कार टाकला तसा निर्णय आम्हालाही करावा लागेल असंही त्या म्हणाल्यात। या सर्व अंगणवाडीच्या व्यथा महाराष्ट्र शासन प्रशासनाने समजून घ्याव्यात असंही त्या म्हणाल्यात। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।